नमस्कार मंडळी, कसे आहात? गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, काल मी गेले होते मँगलोरच्या फिश मार्केटमध्ये. पहिल्यांदाच गेलेली 4 वर्षातनं. तसं दरवाजात येतात पण ते छोटे मोठे फिश असतात, म्हणून म्हटले चला जाऊन येऊया, संडे आहे तर. म्हणून आम्ही गेलो. भरपूर फिश मार्केट बघितलं, मस्त होतं, छान छान फिश होते. पण आपल्या मुंबईसारखं तिथे मांदेली बोंबील असे मिळत नाही. मी तरी पण प्रयत्न केलं कुठे दिसत आहेत काय, पण कुठे दिसले नाहीत. सगळे मोठे मोठे फिश होते. हे बघा, हे पापलेट किती मोठं होतं. 1,500ला पापलेट होतं ते. आणि ही फिश आहे ना, काने फिश. याला मँगलोरमध्ये काने फिश म्हणतात. आपल्या मुंबईला काय म्हणतात मला माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. फिश घेतली घरी, किती बार्गनिंग केली, पण काय ती कमी करायला मागतच नव्हती. नाही 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 म्हणता शेवटी फिश कशी घेतली. म्हणजे चला, सारखं सारखं कुठे खायचं आहे नाहीतरी आपल्याला. आणि मग थोडंसं फिश मार्केट फिरली. मग तिथे बाजूलाच साफ करून पण घेतली दोन्ही पण फिश. तीन काने फिश घेतली आणि एक मोठा हलवा घेतला. मस्त कटिंग करून दिली त्यांनी. आणि मग घरी आली. मस्त पापलेटला मस्तपैकी मी धुवून स्वच्छ, काने फिशला पण स्वच्छ धुवून घेतली. आणि मग पापलेटला मस्तपैकी मसाला वगैरे लावून घेतला. आणि काने फिशचं मी ग्रेव्ही केली. ती काने फिश फ्राय केली ना तरी पण छान लागते, आणि ग्रेव्हीमध्ये मस्तच लागते. चला, 2 टोमॅटो मी चांगले उकळवून घेतले होते आणि त्याच्यामध्ये 1 सुकी मिरची टाकलेली. अर्धा कवट मी खोबऱ्याची घेतलेली किसून, आणि 2 मोठे चमचे धणे, आणि 2 छोटे चमचे जिरा, आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या. आणि ह्याचं मी वाटण तयार केलं. थोडीशी हळद पण टाकलेली. मग फोडणीला मी तेल टाकून हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली होती. मला हिरवी मिरची आणि कोथिंबीर फिश करीला फोडणी दिली की मला खूप आवडतं. म्हणून जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही पण कोथिंबीरीची, मिरची नसली तरी चालेल, पण कोथिंबीरी आवर्जून टाका फोडणीला मस्त. त्यानंतर मी मीठ टाकलं, हळद टाकली, कांदा टाकला आणि मग वाटलेला मसाला टाकला. मस्तपैकी ती फ्राय करून घ्या थोडंसं 2 मिनटं. त्याच्यानंतर मग ते मिक्सरमध्ये पाणी टाका आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ करा, थोडं घट्ट ठेवा. आणि नंतर मग कोकम टाका, थोडं मीठ टाका, बस. आणि उकळून घ्या. लास्टला कोथिंबीर टाका. आणि जर कशी वाटते ते सांगा मला कमेंटमध्ये. आणि जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवर्जून सांगते, प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.